या की इकडे आतमध्ये तुम्ही रिक्षावाले काय वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने जो विलंब शुल्काबद्दल लढा दिला, या जुलमी सरकारच्या विरोधात 50 रुपये विलंब शुल्काबद्दल, त्या लढ्याला रंगभवन रिक्षा स्टॉप पण संपूर्णपणे पाठिंबा दिला. त्या पाठिंब्यामुळे आज आपल्याला हे यश प्राप्त झालेलं आहे. या यशाचे मानकरी येथील सर्व रिक्षाचालक बांधवी आहेत आणि पाठिंबा दिलेल्या माझ्या सर्व रिक्षाचालक बांधवांतर्फे आज रंगभवन रिक्षा स्टॉपतर्फे संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद व तसेच पदाधिकाऱ्यांचा सत्कार होत आहे. तरी त्यांचा सत्कार महासंघाचे कमिटी मेंबर इम्रानभाई यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर नाही राहू देता अहो रियाज भाई आज शिवण्याला क्या मालूम 300 पेड़े खिला दे, तुम क्या फिक्र मत करो. नाही थांबा नाही ₹50 विलंब शुल्क दंडाविरोधात पूर्ण महाराष्ट्रात जे रिक्षा चालकांमध्ये एक आक्रोश होता सरकार विरोधात आणि रिक्षा चालक जे रस्त्यावर उतरण्याची तयारीत होते, ते बघून कुठं ते रिक्षा चालकांवर हे जुलमी दंड थोपण्यात आलेलं होतं. ते जुलमी दंडाची विरोधात सर्वप्रथम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातून महासंघाने पुढाकार घेतला. पहिल्याच दिवशी 22 मेला वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने निवेदन दिले. निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही पुढचं पाऊल टाकून आम्ही परिवहन आयुक्त यांच्याशी भेट घेतली. 2.25 तास चर्चा केली. चर्चा निष्फळ राहिली. त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि परिवहन मंत्री यांनाही निवेदन दिले. निवेदनाची दखल 29 तारखेला दिल्यानंतरही दखल झाली नाही. त्यामुळे आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन 10 तारखेला लाक्षणिक उपोषणाचा हाक दिली आणि त्या उपोषणामध्ये रंगभवन रिक्षा स्टॉप, सोलापूरचे सर्वच 80-82 रिक्षा स्टॉप आणि बाकीचे संघटना, सामाजिक संघटना, वाहतूक संघटना, रिक्षा चालक मालक संघटना यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठिंबा दिले, महासंघाला पाठिंबा दिले. त्यामुळे 10 तारखेचं लाक्षणिक उपोषण हे यशस्वी झाल्यानंतर आम्ही पुढचा पाऊल टाकत 20 तारखेला पुण्यामध्ये एक उपोषण ठेवला आणि तिथेही सक्सेसफुल झाल्यानंतर सक्सेस झाल्यानंतर आम्ही पुढे एक पाऊल टाकत 25 तारखेला सोलापुरात ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समिती याची स्थापना करून सोलापुरातील छोटे मोठे आणि जेवढेही संघटना रिक्षा चालक मालक यांच्या हितासाठी काम करत होते त्यांना एकत्र करून आम्ही त्या 25 तारखेला 29 तारीख निर्णायक मेळावा, रिक्षा चालकांचा निर्णायक मेळावा या घोषणेने एक मेळावा 29 जूनला आयोजित करण्यात आला एम्पिरियल गार्डनमध्ये. आणि निर्णायक मेळाव्यामध्ये तुंबड गर्दी आणि रिक्षा चालकांचा मोठा प्रतिसाद असल्यामुळे